लोकसभा निवडणुकीत सैनिक दलाकडून जयश्री पाटील या लढत असून त्यांनी आज दिनांक 29 मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे। यावेळी लोकशास्त्रज्ञांशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली। बघूया सविस्तर। लोकांना अपील माझी हीच आहे की आजपर्यंत जे पैसा आणि राजकारण हे जे चाललेलं आहे ते थांबवा, घराणेशाहीला थांबवा आणि लोकशाहीने दिलेला, संविधानाने दिलेला आपल्याला जो अधिकार आहे तो अधिकाराचा पुरेपूर वापर करा आणि योग्य त्या व्यक्तीला, मी तुम्हाला जसं म्हटलं त्या संविधानिक पदावर बसण्यासाठी लायक उमेदवाराला तुम्ही निवडून आणा। आणि मी पहिली महिला उमेदवार आहे नाशिक लोकसभेमधनं आणि महिलांचे जे प्रश्न असतात ते एक महिला जेव्हा राजकारण्यांकडे जायचं म्हटलं कुठल्याही राजकारण्याकडे तर महिलांना विचार पडतो जायचं की नाही जायचं। तर मी महिलांची हक्काची असणारे त्यांचे प्रश्न, त्यांचे सुखदुःख आणि सर्वसामान्यांचे सुखदुःख सुद्धा मी व्यवस्थितपणे हे करू शकते, कारण की मी एका सर्वसामान्य कुटुंबातली, एका शेतकऱ्याची मुलगी आणि एका माजी सैनिकाची पत्नी आहे। त्याच्यामुळे माझं तुम्हा सर्वांना विनंती एकच आहे की तुमचे मतदान जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला लोकशाहीने जो अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने करा। कोणीही तुमच्या पैशाने तुमचं मतदान, तुमचा अधिकार विकत घेऊ शकत नाही, ती ताकद कोणामध्ये नाहीये। आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे तो योग्य पद्धतीने वापरा, हीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करते, अगदी कळकळीची विनंती करते की राजकारणामध्ये फक्त पैसा आणि घराणेशाही नाही तर सर्वसामान्य जनता येऊ शकते। हे सगळ्यात पहिलं उदाहरण मी हा पाऊल मी टाकलेला आहे आणि याला मला तुम्हा सर्वांची साथ हवी आहे। शेतकरी वर्ग, महिला वर्ग आणि जनसामान्य, जो खालचं म्हणतो आपण लोअर क्लास किंवा अप्पर मिडल क्लास म्हणा, आपल्या सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्यांच्या सारख्या आहेत आणि त्या समस्यांसाठी म्हणून मी आज तुमचं प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये त्या संविधानिक पदावर बसण्याची मी तिथं बसण्यासाठी मी तुम्हा सर्वांना मदत करते की तुम्ही मला ती मदत करा। तुमच्या मतांच्या आशीर्वादाने, तुम्ही जे मतदार बंधू भगिनी आहेत तुमचे आशीर्वाद मला येऊ द्या, एवढीच माझी तुम्हा सर्वांना विनंती। लोकशास्त्रज्ञांसाठी बंटी आढाव, नाशिक।